हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात जर आपल्या बागेपासून झाली तर दिवस खूप सुंदर जातो. माझा तर जातो बाबा, कारण बाग ही माझ्यात सगळ्यात आवडीचं ठिकाण आहे. इथे मी येऊन मस्त अशी सकाळी वेळ घालवत असते. तर स्वयंपाक वगैरे माझा सगळा झाला आहे. आताच व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. स्वयंपाक माझा झाला लवकर, आज डबा वगैरे करून घेतला आणि त्यानंतर बागेमध्ये मस्त असं पाणी मारून घेते. आता 1-8 दिवस करून पाणी मारावं लागते, कारण उन्हाळा वाढत चाललेला आहे आणि आता झाडांची पानगळती व्हायला सुरू झालेली आहे. आता पानगळती होते आणि मग मस्त अशी चैत्राची पालवी फुटते. तर त्यामुळे आता आपल्या झाडांना भरपूर असं पाणी देणं गरजेचं आहे, म्हणजे हिरवीगार अशी मस्त पालवी फुटेल झाडं. आणि पानं फुटली की त्यानंतर मस्त अशी कळ्या फुलं भरपूर अशी लागतील. नागवेलीचं वेल तर खूपच सुंदर आलेला आहे, त्याला काही प्रश्नच येत नाही. तो सदा छानच राहतो, हिरवागार असा टवटवीत राहतो. पाणी बंद केलं आणि तुम्हाला दाखवते मस्त अशी आपल्या बागेमध्ये सफर करते. खूप छान वाटतं बघा सकाळी सकाळी ह्या बागेत मस्त असं पाना फुलांना पाहायला, त्यानंतर हे पक्ष्याचे आवाज ऐकायला खूप भारी वाटतं. आणि झाडांना पाणी देऊन झालं ना की झाडांना बघायला पण खूप आवडतं. तर बघू शकताय झाडांना, एवढंसं एक झाड आहे पण त्याला किती फुलांनी मस्त असं भरलेलं आहे. आणि त्यानंतर पाणी मारले तर आणखीनच सुंदर दिसायला लागलेत ही फुलं. तर पाण्याच्या जरा प्रेशर नाही ना, त्याची फांदीच तुटली माझ्याकडून. पण मला झाडांना काही जरी झालं ना तर खूप वाईट वाटतं आणि मग मला दिवसभर करमत नाही. तर आता सध्या हल्लीचं माझी जी कामं आहेत ना, थोडीशी पाठीमागं पुढं झालेली आहे. दाढामध्ये सडा आहे ना, सकाळी मारला नव्हता. जसं की हे मणक्याचं दुखणं लागलेलं आहे ना मला, तसं जरा मी शक्यतो माझी जी कामं आहेत ना, आता थोडंसं आपल्या तब्येतीकडं बघत बघतच करत असते, कारण तब्येतसुद्धा महत्त्वाची आहे. जर आडवं पडले ना तर आपल्या घरामध्ये आपल्याला पाणी द्यायला सुद्धा कोणी नाही, किंवा घरातली सगळी कामं अडूनच राहतील. त्यामुळे मग मी माझ्या तब्येतीला जसं जमल तसंच मी सगळी घरातली कामं करत असते. दार वगैरे सगळं, आता हे सगळे घराच्या बाहेर गेल्यानंतर मग मी आज दार पुसायला काढलेलं आहे. झाडू मात्र मारलेला असतो सकाळीच, पण आज पाणी वगैरे मारलं नव्हतं, कारण डब्बा पण करणं गरजेचं होतं आणि तोही लवकर करायचा होता म्हणून. सध्या कामाचा भरपूर लोड आहे त्यांच्याकडं, त्यामुळे सकाळी ते लवकरच जातात. कधी डबा घेऊन जातात, कधी घेऊन नाही जात, असं होतं. मग त्यामुळे मी माझी कामं जी आहेत ना थोडीशी बाजूलाच ठेवते आणि त्यानंतर थोडंसं उशिरा का होईना मग 8च्या नंतर मग डबा माझा 8 वाजेपर्यंत होतो. मग तिथून पुढे मग मी माझी राहिलेली कामं करत असते, कारण आता तब्येत पण गरजेची आहे सांभाळणं. कारण आता तुम्ही तर पाहतायच रोजचं माझं हे. आता खरं तर मला अशी वेळ आलेली आहे की ह्या मोडवरती असं मला आता वाटते की व्हिडिओला ब्रेक घ्यावा की काय, पण असं वाटतं की आपण खूप मेहनतीने एवढ्या चॅनलवरती आणलेला आहे, खूप मेहनत केली आहे बरं का ह्याच्यावरती. दिसायला सोपं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, पण सोपं काहीच नसतं, खूप अवघड असतं. असं वाटतं की एवढ्या वर्षांची मेहनत आपण वायाला घालवायची का? चांगला चॅनल आता चालू म्हणजे आहे व्यवस्थित सगळं, तर व्हिडिओ टाकावे का, असं तब्येतीमुळं थोडंसं हे होतं आहे. म्हणून आता मी मोठे व्हिडिओ तर शक्यतो आपल्या व्हिडिओ येणारच नाहीत. आता एवढे 1-2च शूट केलेले आहेत तेच येतील. आणि मिनी ब्लॉग तेवढा टाकण्याचा प्रयत्न करेल, तो दुपारी आपला 2:30ला येतो. कारण आता तब्येत सांभाळणं खूप गरजेचं झालं आहे. मणक्याचा त्रास आहे ना कमी व्हायचा, तर दवाखाना जसं चालू झालं आहे ना तसं मला असं वाटलं होतं की कमी होईल, पण दवाखाना चालू झाल्यापासून तर पहिल्यापेक्षा आणखीन जास्त दुखायला लागले. का कुणास ठाऊक, MRI केला आहे, सगळं केलं आहे, निदान पण कळलं आहे आपल्याला काय झालं आहे ते. पण गोळ्या औषधं पेनकिलर जेवढ्या आपण पेनकिलर खाल्ले ना तेवढ्यापुरतं राहतं आणि ते खूप दुखतं. म्हणजे प्रचंड दुखणं इतकं आहे ना की अक्षरशः मी सांगू शकत नाही, इतक्या वेदना आहेत पायाला. आता मी सकाळी दिवसभरामध्ये सकाळी मी माझी पाण्यातली कामं झाली की पहिलं घरामध्ये सॉक्ससुद्धा घालते, चप्पल कंटिन्यू पायात असते, पण तरीसुद्धा माझं दुखणं काही थांबेना. तर मणक्याच्या गाद्या सरकलेल्या आहेत 2 मणक्याच्या, म्हणजे बघा L4 L5 ह्या 2 मणक्याच्या गाद्या आहेत ना त्या सरकलेल्या आहेत. त्यामुळे ना आपल्या पायाची नस दबते आणि प्रेशरचं कुठलंच काम करू शकत नाही, वाकलं तरी खूप. आणि आपण बघताय ना घरात वाकल्याशिवाय कुठलीच कामं होत नाहीत. आता तुम्ही तर पाहिलेलंच आहे, मी दारामध्ये सडा मारला, त्यानंतर पुसून घेतलं, पण ते करणं पण गरजेचं आहे, कारण घाण पण तितकंच होतं आहे. आपण म्हणतो नाही, पण शक्यतो ते करावंच लागते. आता झाडून काढताना सुद्धा तुम्ही बघतायच, वाकावं तर लागतं आपल्याला. बायकांना घरातली प्रत्येक कामं वाकल्याशिवाय होत नाहीत. आता बेल्टच्या सपोर्टने ना, बेल्ट घातल्यानंतर थोडंसं वाकलं तरी थोडा प्रेशर कमी येतो मणक्यावरती. पण ह्या सगळ्या गोष्टी वाकूनच कराव्या लागतात. घरातली कुठल्या कामाला आपण कुठल्या म्हणून कामाला बाई लावायची असं नाही का. त्यामुळे ना मला असं वाटायला लागलं आता व्हिडिओला आपल्या ब्रेकच घ्यावा. आणि चॅनलचं तर काय खरं स्वप्न होतं खूप माझं, पण असं वाटायला लागलं आता तब्येतीपुढं हे स्वप्नच राहतं आहे का काय. म्हणजे खरंच
एक म्हणजे पहिल्यापासून आवड होती यूट्यूबवरती काम करायचं, यूट्यूबवरती खरंच ओळख निर्माण करायची. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मलाच असह्य झालेल्या आहेत. म्हणजे मलाच असं नको वाटते. म्हणजे खूप वर्षांची मेहनत आज असं वाटतं की वायाला जाते की काय. कारण आता मला होत नाही आहे हे सगळ्या गोष्टी मॅनेज करणंच होत नाहीत. कारण इकडं चॅनलवरती व्हिडिओ तर टाकावाच लागतो. सातत्याने व्हिडिओ टाकला तर व्ह्यूअर्स पण व्यवस्थित म्हणजे आपले टिकून राहतात. नाहीतर असं होतं, सबस्क्रायबर आपले टिकून राहतात. नाहीतर सातत्याने व्हिडिओ जर नाही आपल्या चॅनलवरती पडले तर चॅनलसुद्धा खाली येतो मनानेच, असं होतं. असं बघू आता मिनी ब्लॉग, आता सध्या मी मिनी ब्लॉगच टाकणार आहे आपल्या चॅनलवरती. ते पण आपल्या तब्येतीची काळजी घेत आपल्या संध्याकाळी रोज म्हणजे दुपारी आपला 2:30ला मिनी ब्लॉग येत राहील. आता मोठे व्हिडिओ तर काही नाही करणार. जोपर्यंत माझं मणक्याचं दुखणं पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत आता असंच राहणार आहे. तर असं आता सगळं काय म्हणतात आपण देवाचं सगळं करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण शेवटी कसं शरीर भोग असतात. शरीर भोग आहे ना, कोणालाही सुटलेला नाही. त्यामुळे चाललं आहे तसं चाललं आहे. दवाखाना पूर्ण चालू आहे माझा आणि हे सगळं करत करत जे काय असेल ते असेल. आता मी सगळं स्वामींवरती, आईसाहेबांवरती सोडलेलं आहे की तुम्हीच आता माझं दुखणं बरं करा. कारण मी व्यायाम पण करते, त्याच्यावरती व्यायाम दिलेले आहेत ना मला, ते व्यायाम पण करते, गोळ्या औषधं पण चालू आहेत. पण फारच दुखणं वाढलेलं आहे. खरंच वाटलं नव्हतं. आता मला अक्षरशः मी आता हरल्यासारखी झालेली आहे ह्या गोष्टीने. आत्तापर्यंत असं कधीच झालं नव्हतं की मी एखाद्या गोष्टीने ना हे होते. पण आता खरंच शरीरापुढं मी पूर्ण हरले बरं का. आता माझी तब्येत साथ देणं झाली, त्यामुळे मी आता पूर्ण हरल्यासारखे झाले. म्हणजे मला असं वाटतं की आता नाही होऊ शकत माझ्याच्यानं ह्या गोष्टी कवर, असं झाले. तर असं आणि रोजची घरातली कामं आपल्याला करावी लागतात. देवांची देवपूजा ही करावीच लागते. नाही करून चालत नाही, कारण मलाच दम निघत नाही, असं होतं. ह्या सगळ्या गोष्टी करते ना, तर मग त्या शूट करते आणि मग मी त्या तुमच्याशी शेअर पण करते. असं इकडे छान अशी उंबऱ्यावरती रांगोळी काढायला घेते आता. आणि कधी कधी मला स्वतःलाच ह्या गोष्टी सांगता नाही ना असं वाईट वाटतं. आणि कसं म्हणतात ना की एखाद्या गोष्टी ना आपल्या मनात ठेवण्यापेक्षा इतरांना सांगितलं तर थोडंसं मन हलकं होतं. तसं काहीसं आज माझं झालं आहे. आता बऱ्याच दिवस झाला. आता आई तरी किती दिवस इथं राहणार किंवा काय. बरेच कोण म्हणतं धुण्या भांड्याला बाई लाव, कोण म्हणतं काय कर. म्हणजे काय नेमकं करू. मलाच आता खरंच खूप काही अशा गोष्टी आहेत की म्हणजे म्हणतात ना की एखाद्या मैत्रिणीशी शेअर केल्यानंतर मन हलकं होतं, तसं काहीसं. आता काय झालं आहे बघा, मिस्टर तर काय करणार ना माझ्या दुखण्यावरती. ते त्यांचे प्रयत्न भरपूर चालू आहेत. त्यांचे प्रयत्न चालू आहेत की काहीतरी व्हावं, कुठून तरी काहीतरी दवाखान्याचे शोध चालू आहेत. फिजिओथेरपी करा म्हणतात. कोण म्हणजे आमचं बघणं सगळं चालू आहे बरं का. प्रयत्न नाही असे नाहीत, भरपूर असे प्रयत्न चालू आहेत. कुठं चांगलं असेल, कुठं काय असेल. कोण म्हणतं पंचकर्म करा, कोण म्हणतं फिजिओथेरपी करा. फिजिओथेरपी मला पण बरी वाटते, कारण त्याने आहे ना फिजिओथेरपीनं बराचसा फरक पडतो आहे असं सगळीकडे मी ऐकलेलं पण आहे. आणि पण आमच्या इथं असं चांगलं जवळपास कुठेच नाही आहे, त्यामुळे पण खूप अडथळे येत आहेत. तर असं काहीसं सध्या चालू आहे. आणि असं वाटतं की आपल्या जवळच्या माणसांशी मन रिकामं केलं की थोडंसं हलकं होतं. तसं काहीसं म्हणून मला असं वाटलं की आज तुमच्याशी शेअर करावं. कारण आपले व्हिडिओ आता इथून पुढे येणार नाहीत असं मला स्वतःलाच वाटायला लागले. कारण आता माझी कॅपॅसिटी पूर्णपणे संपलेली आहे. घरातली कामं करायची पण आणि हे सगळं सहन करायची पण. आता करणार तरी काय. आता ह्याच्यावरती पर्याय शेवटी काहीच राहिलेलं नाही माझ्याकडे. तर असं मला वाटलं होतं मन मोकळं करावं तुमच्याशी, म्हणून मी मन मोकळं केलेलं आहे. तर आज शुक्रवार होता, तर छान अशी सुंदर पूजा वगैरे करून घेतली देवांची. तशी तर आपली रोजच सुंदर पूजा असते, पण आज तांबे वगैरे घासून घेतले. इथलं पण कापड वगैरे सगळं म्हणजे परडीच्या खालचं वगैरे सगळं स्वच्छ केलं. आणि सगळं मग गाय वासराची मूर्ती आहे ना, ती पण थोडीशी घाण झाली. ती मी काय रोज धुत नाही त्या मूर्तीला, मोठी आहे ती. देवघरातली मात्र रोजच आपण पूजा करताना धुतोच. पण ही मोठी मूर्ती आहे ना, मी धुत नाही रोज. असं आठवड्यातनं 4-5 दिवसातनं अशी धूळ बसते ना, मग रोज पुसून घेत असते. आणि एखाद्या दिवशी अशी छान मस्त नळाखाली धुवून घेत असते, छान वाटतं. आणि मग परडीची वगैरे पूजा करून घेतली छान अशी. परडीची पण रोज पूजा करते, म्हणजे सगळे देवघरातल्या देवांची परडीची सगळं रोज पूजा करत असते. पण कसं होतं एखाद्या दिवशी खूप असं क्लिनिंग करून वगैरे छान अशी पूजा होते ना, मग तांबे घासून नारळ ओले करून छान पूजा केली. तर आता थोड्या दिवसांनी हा नारळ थोडासा मोठा झाला की आपल्या बागेमध्ये लावून देते, पण तोपर्यंत ठेवलेला आहे. बऱ्याचशा कमेंट आल्या मला त्याच्यावरनं पण, नारळ लावून टाका ताई, नारळ लावून टाका. पण अगदी छोटा आहे, छोटासा नारळ लावणार तर कसा.
देवपूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. चला म्हटलं बागेत थोडीफार फुलं आहेत ना तर ती पण आणावी. पण परत विचार केला बागेतली फुलं उद्या हे करता येतील, आपल्या घरातली आहेत ना तीच आणावी, हे करावी. कारण आता थोडीशीच राहिली होती, तीच व्हावी म्हटलं. आणि उद्या मात्र देवपूजेला आपल्या बागेतली फुलं आणावी. कारण काय होतं, बागेत मी फुलं साठवते. म्हणजे कसं होतं, मला असं बाग बहरलेली खूप आवडते. तोडण्यापेक्षा असं वाटतं की बाग बहरलेली खूप छान दिसते, सुंदर दिसते ना, त्यामुळे. तर आता ही एवढी गलांडीची फुलं निघली आपल्या घरामध्ये, तर तीच वाहून घेते. गलांडीची फुलं काय मिळतात आपल्या इकडं, आता मार्केटला भरपूर असा गलांडा आलेला आहे. आमच्याकडे तर भरपूर अशी बिजली गलांडा, आता भरपूर फुलं मिळतात आणि छान पण वाटतात ही फुलं देवघरात बघा. आणि आता ते पांढऱ्या फुलाचं झाड आहे ना, तर त्याच्यावरचा रोग वगैरे सगळे गेले, त्याला आता भरपूर अशा कळ्या लागल्यात. आता नाही म्हटलं तर त्याला ना ताटभर फुलं निघतात बरं का, त्या पांढरे स्वस्तिकची फुलं आहेत ना त्याला. पण आता सध्या त्याला मध्ये रोग पडला होता, त्यामुळे फवारणी केल्यापासून त्याचं आता चांगलं बहरला, व्यवस्थित झालं ते झाड. आता लागतील त्याला नेहमीप्रमाणे फुलं. तर असं इकडे छान मस्त देवपूजा करून घेतली. आणि रांगोळीचे छाप आहेत ना, हे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सोलापूरच्या गड्ड्यातले आणलेले आहेत. आता बऱ्याचशा ताई मला नेहमी, मी सोलापूरच्या गड्ड्याचं नाव सांगितलं त्यामुळे मला त्याच्यावरती पण कमेंट आले की ताई तुम्ही सोलापूरच्या आहात का. तर मी प्रॉपर सोलापूरची नाही आहे. म्हणजे सोलापूर जिल्हा आहे आमचा. सोलापूरपासून 35 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे. आणि मी वैरागला राहते. आमच्या गावात पण राहत नाही, मी वैरागलाच राहते. इकडे बघू शकताय गाई, वासरू, परडी आपले हे सगळं किती चकचकीत दिसायला लागले बघा, किती छान वाटतं. मला नेहमी वाटतं घर नेहमी चकाचक असावं, टापटीप असावं. हे सगळं माझं नेहमीच प्रयत्न असतो की घर आपलं स्वच्छ राहावं, टापटीप राहावं. आणि माझी आईसुद्धा नेहमी म्हणते, तू ते घर टापटीप ठेवण्याच्या नादात आणि त्या स्वच्छतेच्या नादात आहे ना, तू स्वतःची काळजी करायचीच विसरून गेले. त्यामुळे तुला दुखलं तरी पण कामच करावं वाटतं, असंही होतं. आई ओरडते आमची नेहमी. तर त्यानंतर हे बांगड्याचं आहे ना, म्हणजे माझा ड्रेसिंग टेबल आहे ना आवरायचं चाललं होतं. कारण हे बांगड्या सगळ्या आहेत ना, मग मी बाहेर इथं आणल्या. कारण सासूबाई झोपल्या होत्या बेडरूममध्ये. त्यांचं दुपारचं झोपलेलं असतं 12 ते 5, ह्या पूर्ण वेळेत त्या झोपलेल्या असतात. त्यांना नो डिस्टर्ब असतं त्या टायमिंगला. त्यामुळे मग मी ही सगळा बाजार घेऊन आले इथं. म्हटलं इथंच आवराव्या आपल्या आणि भरून वगैरे ठेवाव्या. इथंच सगळं म्हणजे बांगड्या सगळ्या व्यवस्थित लावून करून, मग त्यानंतर मग आतनं फक्त पुसून घ्यायचं ड्रेसिंग टेबल आणि आवरून ठेवायचं. ड्रेसिंग टेबल तर बेडरूममध्ये आहे, पण सध्या बेडरूम त्यांच्या नावावरती आहे, त्यामुळे त्या झोपतात बेडरूममध्ये दुपारचं. मी आपली बाहेर इथंच हॉलमध्ये ह्या गादीवरती झोपत असते. तर इकडे सगळ्या बांगड्या, मला खूप, मी बांगड्यांची शॉकिंग आहे बघा. मला भरपूर अशा बांगड्या खूप आवडतात. बांगड्या, गोटचे प्रकार सगळे भरपूर असे माझ्याकडे आहेत. आणि बहीण पण काय करते, आणि म्हणतात ना, बहीण आवर्जून असावी बघा. बहिणीला भाऊ, भावाला बहीण अशी असावी. मला एक बहीण आहे माझ्यापेक्षा लहान, पण तीसुद्धा मला खूप म्हणजे खूप, ती पण कुठं गेली ना की मला बांगड्या पाठवून देते आईपाशी. शक्यतो मी मोठे असून तिला कधी मला घेऊन देणं होत नाही, पण तिचं मात्र मला असतं. कुठं फिरायला गेली किंवा कुठं जरी गेली तरी तिला घेताना मलासुद्धा घेत असते. आणि असे म्हणून माझ्याकडे एवढे असे गोट आणि बांगड्यांचे सेट आहेत ना, झालेले आहेत. आणि मी सुद्धा बांगड्यांची शॉकिंग खूप आहे. म्हणजे मला बांगड्या भरायला खूप आवडतात. नेहमी असं वेगळ्या बांगड्या असतात माझ्याकडे, भरपूर अशा बांगड्या. तर संक्रांतीला मात्र मला आईने अडकवूनच टाकलं, तुम्हाला सांगते. कारण म्हाताऱ्या बायका आहेत ना, फिट्ट बांगड्या घालतात. मग आई कशी त्यांच्या हाताने बांगड्या फिट्ट असतात, आणि मला फिट्ट बांगड्या अजिबात आवडत नाहीत. आपण जर काचेच्या बांगड्या फिट्ट घातल्या तर मग आपल्याला हे सारखं बांगड्या बदलायला येत नाहीत, असं होतं. आणि आई असेल ना माझ्याबरोबर बांगड्या भरताना, तर त्या बांगड्यावालीला ओरडून बांगड्या फिट्ट घालायला लावते, की एकदा बांगड्या घातल्या ना की हातातनं 6 महिने तर त्या बांगड्या अजिबात फुटत नाहीत, असं होतं. आणि त्यांना सवय असते फिट्ट बांगड्याची, पण आपल्याला आवडत नाहीत. पण नेहमी तिचं तोच प्रॉब्लेम आहे. माझ्याबरोबर बांगड्या भरायला आली की तिनं मला फिट्ट बांगड्या घालून घेते आणि मला 6 महिने त्याच्यातच अडकवते. आणि मला काय आवडत नाहीत. आता बघू शकता आपले हे सेट सगळे बांगड्याचे आहेत ना, एवढे पडलेले आहेत. आता मी सगळे व्यवस्थित लावून घेते आणि ह्या बॉक्समध्ये भरून ठेवते, कारण खूप सारे झालेले आहेत बांगड्या. आणि ज्या चांगल्या बांगड्या आहेत ना त्या वेगळ्या, आणि काचेच्या बांगड्या सगळ्या वेगळ्या अशा करून ठेवल्या. खूप दिवस झाला आवरायचं चालू होतं. लग्न झाले, हे सगळे बांगड्या अशाच काढू हातातून ठेवल्या होत्या. आणि त्यामुळे काही हे सगळं म्हणजे ना मला व्यवस्थित ठेवणंच झालं नव्हतं. तर चला म्हटलं आज ठेवून टाकूया. सगळं टापटीप करून व्यवस्थित असा कप्पा आवरला. बघू शकताय तुम्ही, बॉक्समध्ये बांगड्या काचेच्या सगळ्या भरल्या. आणि ड्रेसिंग टेबल पण तुम्हाला मी दाखवते आता आवरलेला, छान असा आवरून घेतला. आता ह्या कप्प्यामध्ये जो आहे ना माझा हा बांगड्याचा बॉक्स ठेवून देते, आणि ड्रेसिंग टेबल तुम्हाला आवरलेला दाखवते.
तसं तर कसं बेडरूममध्ये माझं काही जास्त नसतं, फक्त माझा ड्रेसिंग टेबलच बेडरूममध्ये आहे. बेडवरती काही मी झोपत नाही त्या. इकडे बघू शकता आपलं मस्त असं आवरून झाले आणि असे बॉक्स आहेत ना मी ठेवलेले आहेत. हे बास्केट आहेत ना माझे मेकअपचं सामान वगैरे असतं. आणि वरचा थोडासा कप्पा राहिला आहे आवरायचा, तो सुद्धा आवरेल एखाद्या दिवशी. चला तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.